जन्माला आल्यानंतर आईनंतर आपले जे गुरु असतात ते गुरुबद्दल आपल्या गुरुचं महत्व या ठिकाणी ऐकले जात आहे. महर्षी व्यास हे महाभारतातील एक व्यास मुनी आहेत. त्यांनी महाभारतामधील काही काव्य लिहिले आहेत, तसेच त्यांनी वेदमधील काही काव्य देखील लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना गुरुपौर्णिमा निमित्त त्यांना विशेष महत्व दिले जाते. महर्षी व्यास यांनी यावल येथील या ठिकाणी देखील वेदमधील काही काव्य त्यांनी लिखाण केले, त्यामुळे या ठिकाणी त्यांना विशेष महत्व प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणी आपण प्रत्यक्ष महर्षी वेद व्यास यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत. या ठिकाणी जवळपास 5000 वर्षांपूर्वीची ही मंदिर असून या ठिकाणी महर्षी वेद व्यास यांना विशेष महत्व प्राप्त झालेले आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं यावल शहरामध्ये उत्सव समिती म्हणजे गुरुपौर्णिमा निमित्त उत्सव समितीच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 ते 8 वाजेपासून या ठिकाणी पूजेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली. दरम्यान या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी आरती झाल्यानंतर या ठिकाणी दर्शनाला सुरुवात केलेली आहे. आपल्या सोबत आहे मंदिराचे पुजारीजी, बैरागी पुजारीजी, त्यांनी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, या मंदिराचं वैशिष्ट्य काय आणि आज नेमक्या कार्यक्रमाची कशी रूपरेषा आहे? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. आज वेद व्यासांचा जन्मोत्सव आहे. जन्मदिवसानिमित्त इथं महापूजा केलेली जाते आणि इथं व्यासांचं वास्तव्य आहे. लोमेश्वर ऋषींचं वास्तव्य होतं इथं. पण लोमेश्वर ऋषींना इथं विष्णू एकटे करायचं, मग यज्ञ करण्यासाठी व्यासांना आमंत्रण. त्या टायमात मोठा विष्णू याग झाला होता. त्या टायमात देवदेवता पण आलेले होते, म्हणून इथे देवदेवतेची प्रतिमा स्थापन झालेली आहे श्रीराम मंदिरामध्ये. तिथे व्यासांनी बघितलं की रम्य असं परिसर आहे, याच्यासाठी यांनी इथं वास्तव्य केलं. मग इथं महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची निर्मिती केली. मग त्यांनी निर्मिती करण्यासाठी गणेशजीला बोलवलं. गणेशजीची ओढ होती, माझं लेखणी काम बंद व्हायला पाहिजे, सतत चालू असायला पाहिजे. मग व्यासांनी सांगितलं की कलियुगामध्ये पुढे कलियुग आहे, मग कलियुगासाठी मग काहीतरी भक्ती मार्ग व्हायला पाहिजे आणि कलियुगाचा नाश व्हायला पाहिजे. याच्यासाठी मग त्यांनी ग्रंथ निर्माण केले. मग त्यांनी महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची निर्मिती केली. अशी इथं व्यासांनी इथं निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने यांनी पुजारीने सांगितलं की महर्षी व्यास ऋषी यांनी केलेली महाकाव्य, 4 वेद, महाभारत असो किंवा इतर ग्रंथ असो, त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचे लिखाण केलेले आहे. दरम्यान या संदर्भात बैरागी पुजारी यांनी या संदर्भात अधिक माहिती आपल्याला दिलेली आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, महर्षी व्यास वेद मंदिर, यावल.